हा व्हिडिओ मी काल रात्री शूट केला होता. तर प्रत्येक टाईममध्ये आपण व्हिडिओ शूट करू शकत नाही, कारण आपण विसरून जातो कॅमेरा ऑन करायचं, नाही का. तर तसंच त्या दिवशी पण माझं तेच झालं. मी एवढा ब्लॉग बनवला. आम्ही फिरायला गेलो होतो माथेरानला तेव्हा. तर आम्हाला संध्याकाळी रात्री रिटर्न येताना टोल नाक्यावरती म्हणजे असं विचारच केला नव्हता, पण ठीक आहे यार, आमची टाटा गाडी होती म्हणून तरी काही प्रॉब्लेम नाही आला. टोल नाक्यावरती जेव्हा गाडी थांबतो ना, तेव्हा पुढची गाडी त्यांना रिव्हर्स घ्यायला सांगितली. तर त्याने एवढी फास्ट घेतली की आमच्या गाडीला पुढे त्यांनी धडक दिलेली आहे. तर तेव्हा मला त्याची गाडी पाहून मला असं वाटलं की आमची गाडीची तशीच हालत झाली असेल जेवढी त्याच्या गाडीची हालत झाली होती मागच्या साईडने. तर त्याची पण 7 सीटर होती, आमची तर 5 सीटरच होती. पण तरी पण मग मी बाहेर उतरून पाहिलं तर आमच्या गाडीला काहीच झालं नव्हतं आणि त्याच्या गाडीला एवढं लागलं होतं. तर तेव्हा मला एवढं भारी वाटलं यार. मी म्हटलं यार, बरं झालं की आम्ही टाटा गाडी घेतली, कारण टाटाने फर्स्ट प्रायोरिटी हे दिलेली आहे की गाडीला, की गाडीची सेफ्टी पाहिलेली आहे आणि मग गाड्याचे फ्युचर्स वगैरे त्यांनी बनवलेले आहेत. तर आपण पण मला ते सांगायचं तुम्हाला की तुम्ही पण गाड्या वगैरे घेताना पहिलं सेफ्टीचाच विचार करून घ्या. आणि मला तर खूपच भारी वाटलं यार त्या दिवशी की माझ्या चॉईसनेच गाडी घेतली, आणि ते पण टाटा. उगाच टाटा म्हणत नाही, टाटाच्या गाड्याला काहीच होत नाही आहे. कारण पुढची गाडी तुम्ही जर दाखवलं असाल, मी त्या दिवशी यार व्हिडिओ शूट नाही करू शकले, पण तुम्ही जर पाहिलं असेल तर तुम्ही पण तेच म्हटले असते. पुढच्या गाडीला एवढं लागलं होतं ना, आमच्या गाडीला थोडंसुद्धाही काहीच झालेलं नव्हतं. खूप छान वाटतं त्या दिवशी मला, एवढं म्हणजे की काहीच झालं नाही गाडीला, आणि मी खूपच खुश होते त्या दिवशी. पण मी विचारच केला नव्हता असं पुढं काही होईल म्हणून. पण कसं सांगून काही गोष्टी होत नाही, पण कसं आहे, सेफ गाड्या ऑन रोडला आपण काही पण व्यवस्थित गाड्या चालवतो, पण पुढची गाडी कशी सांगोलेल काही सांगू शकत नाही. त्यामुळे आपण लक्ष ठेवलं पाहिजे. पण आमची तर काही चूक नव्हती, पण ते समोरूनच आले होते डायरेक्ट त्यांनी गाडी, कारण रिव्हर्स घ्यायला सांगितली होती. पण त्याने पण असं मागे पाहायचं ना, तर नाही पाहिलं. पण जेव्हा मी त्याला फास्टमध्ये उतरून बाहेर केलं नाही तेव्हा पाहिलं, तेव्हा ते स्वतःच म्हटले की नाही, तुमच्या गाडीला काहीच झालेलं नाही, आमच्याच गाडीचं नुकसान झालेलं आहे. ते 2-3 जण होते. तर ठीक आहे म्हटलं, काय आता काय बोलणार आहे ना. आधी तर मी खूपच भडकले होते, कारण मला वाटलं की यार असं काही झाल्यावरती कसं वाटतं ना, की पुढच्या गाडीला असं झालं म्हटल्यावरती आमच्या पण गाडीला एवढंच लागलं असेल. पण जेव्हा पाहिलं जाऊन तेव्हा तर काहीच झालं नव्हतं. थँक गॉड. टाटा. हा व्हिडिओ मी काल रात्री शूट केला होता. तर प्रत्येक टाईममध्ये आपण व्हिडिओ शूट करू शकत नाही, कारण आपण विसरून जातो कॅमेरा ऑन करायचं, नाही का. तर तसंच त्या दिवशी पण माझं तेच झालं. मी एवढा ब्लॉग बनवला. आम्ही फिरायला गेलो होतो माथेरानला तेव्हा. तर आम्हाला संध्याकाळी रात्री रिटर्न येताना टोल नाक्यावरती म्हणजे असं विचारच केला नव्हता, पण ठीक आहे यार, आमची टाटा गाडी होती म्हणून तरी काही प्रॉब्लेम नाही आला. टोल नाक्यावरती जेव्हा गाडी थांबतो ना, तेव्हा पुढची गाडी त्यांना रिव्हर्स घ्यायला सांगितली. तर त्याने एवढी फास्ट घेतली की आमच्या गाडीला पुढे त्यांनी धडक दिलेली आहे. तर तेव्हा मला त्याची गाडी पाहून मला असं वाटलं की आमची गाडीची तशीच हालत झाली असेल जेवढी त्याच्या गाडीची हालत झाली होती मागच्या साईडने. तर त्याची पण 7 सीटर होती, आमची तर 5 सीटरच होती. पण तरी पण मग मी बाहेर उतरून पाहिलं तर आमच्या गाडीला काहीच झालं नव्हतं आणि त्याच्या गाडीला एवढं लागलं होतं. तर तेव्हा मला एवढं भारी वाटलं यार. मी म्हटलं यार, बरं झालं की आम्ही टाटा गाडी घेतली, कारण टाटाने फर्स्ट प्रायोरिटी हे दिलेली आहे की गाडीला, की गाडीची सेफ्टी पाहिलेली आहे आणि मग गाड्याचे फ्युचर्स वगैरे त्यांनी बनवलेले आहेत. तर आपण पण मला ते सांगायचं तुम्हाला की तुम्ही पण गाड्या वगैरे घेताना पहिलं सेफ्टीचाच विचार करून घ्या. आणि मला तर खूपच भारी वाटलं यार त्या दिवशी की माझ्या चॉईसनेच गाडी घेतली, आणि ते पण टाटा. उगाच टाटा म्हणत नाही, टाटाच्या गाड्याला काहीच होत नाही आहे. कारण पुढची गाडी तुम्ही जर दाखवलं असाल, मी त्या दिवशी यार व्हिडिओ शूट नाही करू शकले, पण तुम्ही जर पाहिलं असेल तर तुम्ही पण तेच म्हटले असते. पुढच्या गाडीला एवढं लागलं होतं ना, आमच्या गाडीला थोडंसुद्धाही काहीच झालेलं नव्हतं. खूप छान वाटतं त्या दिवशी मला, एवढं म्हणजे की काहीच झालं नाही गाडीला, आणि मी खूपच खुश होते त्या दिवशी. पण मी विचारच केला नव्हता असं पुढं काही होईल म्हणून. पण कसं सांगून काही गोष्टी होत नाही, पण कसं आहे, सेफ गाड्या ऑन रोडला आपण काही पण व्यवस्थित गाड्या चालवतो, पण पुढची गाडी कशी सांगोलेल काही सांगू शकत नाही. त्यामुळे आपण लक्ष ठेवलं पाहिजे. पण आमची तर काही चूक नव्हती, पण ते समोरूनच आले होते डायरेक्ट त्यांनी गाडी, कारण रिव्हर्स घ्यायला सांगितली होती. पण त्याने पण असं मागे पाहायचं ना, तर नाही पाहिलं. पण जेव्हा मी त्याला फास्टमध्ये उतरून बाहेर केलं नाही तेव्हा पाहिलं, तेव्हा ते स्वतःच म्हटले की नाही, तुमच्या गाडीला काहीच झालेलं नाही, आमच्याच गाडीचं नुकसान झालेलं आहे. ते 2-3 जण होते. तर ठीक आहे म्हटलं, काय आता काय बोलणार आहे ना. आधी तर मी खूपच भडकले होते, कारण मला वाटलं की यार असं काही झाल्यावरती कसं वाटतं ना, की पुढच्या गाडीला असं झालं म्हटल्यावरती आमच्या पण गाडीला एवढंच लागलं असेल. पण जेव्हा पाहिलं जाऊन तेव्हा तर काहीच झालं नव्हतं. थँक गॉड. टाटा. ते आम्ही घेण्यासाठी आलो होतो चायनीज नूडल्स, कारण आमच्याकडे स्वयंपाक बनवूनच नव्हता.
तर ते नको त्या शौर्य मला इथे दाखवतो. तर मम्मा हे घेऊ आपण, मला वगैरे घ्यायचं पाहू शकता तुम्ही. काय बोलणार नाही तू? तर आम्हाला तर काहीच नाही भेटली नाही. मग आम्ही घेतली आहे लस्सी. आणि हे पहा तिथे आणि नक्ष कसे चाललेले आहेत. आम्ही घरी गेलो. आता आम्ही गेली आली. आता आम्ही घरी आलेलो आहोत. शौर्याची खूपच घाई झाली होती लस्सी पिण्यासाठी, तर तो नाचतच होता. त्याला असं त्याच्या मनासारखं भेटले की खूपच खुश होतो. मी म्हणाल की तुम्ही जेव्हा पाहावं तेव्हा बाहेरचंच खाताना दिसतं, तर असं नाही आहे. आमचं अगोदर पण असंच होतं, पण आम्ही काही ब्लॉग शूट करत नव्हतो, त्यामुळे ते तुम्हाला हे असं न्यू वाटत आहे. तुम्हाला दाखवण्यासाठी न्यू तर काही नाही आहे, पण जे आहे डेली लाईफमध्ये, जे रोजच्या लाईफमध्ये जे घडतं, जे होतं, ते मी नक्कीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते जेवढं जमेल ते. मी आता न्यू ब्लॉगर आहे अजून, तर काय मी एवढं पण याच्यातलं मला माहीत नाही आहे. असं वेगळं काही वाटत नाही आहे, पण शौर्यला खूपच म्हणजे आनंद वाटतो. असं नाही का असं व्हिडिओ वगैरे बनवले ना, तर तो सगळ्यात आधी ना टी व्हीवरती पाहत असतो, आणि टी व्हीवरती पाहताना तर खूपच छान वाटतं त्याला. मम्मा बघ मी टी व्हीवरती नवीनच आहात, पण तुम्ही पण आमचे ब्लॉग जर फर्स्ट टाईम पाहत असाल, आमच्या चॅनलवरती नवीन असाल, तर तुम्ही फर्स्ट आमच्या चॅनलवरती सबस्क्राईब करा. मी तर तुम्हाला दाखवत होते की मी आणलेले आहे चायनीज, आणि आज काही असं स्पेशल असं काही नाही, पण मला असं खावंसं वाटलं. घरी काही बनवलं नव्हतं, तर मग मी घेऊन आले. शौर्य तुम्हाला दाखवत आहे की असं लॉलीपॉप व्हिडिओ पाहता, हे असं तर काही ते आम्हाला समजत नाही. तर तुम्ही कोण कोण व्हिडिओ पाहता ते समजण्यासाठी आमच्या व्हिडिओला तुम्ही खाली कमेंट्स करा, तर मला नक्कीच समजेल आमचे व्हिडिओ कोण कोण पाहत आहे आणि कुठून पाहत आहे. दोघेच घरी असतं तर आमचेच जाता तर व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेट. कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवू, कोणता कंटेंट आणू, हे मला काही सुचतच नाही आहे. सो मला तुम्ही असं मला सांगा ना, मी कशावरती व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला कोणते व्हिडिओ जास्त पाहायला आवडतात. आमचे फॅमिलीचे ब्लॉग पाहायला आवडतात की शौर्यचे ब्लॉग पाहायला आवडतात, घरातले आवडतात की बाहेरचे आवडतात. तर मला ते तुम्ही असं सांगा ना यार, तुम्ही असं सजेस्ट करा ना मला. माझे काम मी सकाळीच आवरत असते शौर्य गेल्यानंतर, स्कूलवरनं आल्यानंतर. सो तो आल्यानंतर जे काही काम राहिले असेल ते मी नंतर करत असते. आणि आता आम्ही इथे खाणार आहोत चायनीज वगैरे, आणि त्याच्यानंतर झोपणार पण आहोत. आराम तर माझं फर्स्ट प्रायोरिटी, पहिलं आराम करायचा, नंतर काम करायचं. माझ्यासारखंच करता का? मी तर असंच करते बघ. आमच्या शौर्यला तर मी आवडतच नाही असं बोलत असतो. मला मम्मी आवडतच नाही, मला पप्पाच आवडतात, कारण मम्मी मला खूप मारते. सारखं मला अभ्यास करायला लावते ना म्हणून, आणि त्याला अभ्यास तर अजिबातच नको असतो ना. आणि त्याचे पप्पा तर काय केला तर केला, नाही केला राहिलं, असंच त्यांचं चालू असतं. पण मला कसं अभ्यास केलाच पाहिजे त्यांनी. मला तर दुसऱ्या कशासाठीच त्रास देत नाही, पण अभ्यास करायचं म्हटलं की त्या टॉपिक आला की त्याच्यावरती तो अगोदर म्हणजे खूपच घाबरतो, आणि त्याला तेच आवडत नाही, अभ्यासच आवडत नाही म्हटल्यावर मी कसं आवडेल. हमारे पास न्यू कुछ दिखाने के लिए तो है नहीं, बट जो है वही हम दिखाने का प्रयास कर रहे हैं, तो आप हमें अंडरस्टैंड करने का जरूर कोशिश करें फ्रेंड्स. मला भूक लागली, खाऊ दे, थंड होईल सगळं. आधीच एकतर यायला आपल्याला टाइम जातो मध्येच. काय ते काय म्हणून तू बॅग घेतली का परत इकडं? ते काय काय ते कुणी? हो का? तुझ्या तिथीनी? ओ काय रे? मोठं ते काय? हे बघ ते मैं मस्त रहने का
खुश रहने का, किसी का टेन्शन नहीं लेने का. चला तर मग आपण अशाच नवीन नवीनमध्ये व्हिडिओमध्ये भेटत राहणार आहोत. तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. असेच आम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ दाखवत राहू आमचेच. व्हिडिओ इथेच एंड होत आहे. बाय.